दरम्यान सियाच्या आई वडिलांना नेमके कोणते प्रश्न विचारण्यात आले आणि त्याची उत्तरं त्यांनी नेमकी काय दिलीत आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। तर पोलिसांचा पहिला सवाल होता, सिया आणि चेतनचे प्रेम संबंध होते याची तुम्हाला कल्पना होती का? त्यावर सियाच्या आई वडिलांनी म्हटलंय, आम्हाला याची कोणतीही कल्पना नव्हती। पुढचा प्रश्न, सियानं चेतनशी लग्न करण्याचा हट्ट धरला होता का? सियाच्या आई वडिलांनी सांगितलं, सियानं चेतन नावाच्या मुलाशी लग्न करायचं आहे असं सांगितलं नाही। पुढचा प्रश्न, सियाच्या संमतीनं केतनशी लग्न जुळवलं होतं का? तिच्या पालकांनी सांगितलंय, सियाची संमती घेऊनच आम्ही लग्न ठरवलं आणि म्हणूनच साखरपुडाही झाला। पोलिसांचा पुढचा प्रश्न होता, सियाला केतनचा स्वभाव पटत नव्हता का? त्यावर तिच्या आईवडिलांनी म्हटलंय, लग्न ठरल्यापासून दोघांत संवाद सुरू होता, अनेकदा ते दोघं फिरायलाही गेलेत, सियानं कधीही तक्रार केली नाही। पुढचा प्रश्न, सियावर केतनशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली जात होती का? त्याचं उत्तर आलं, सियानं केतनशी जबरदस्तीनं लग्न करत आहे असं एकदाही म्हटलं नाही। पुढचा प्रश्न, लग्न ठरल्यानंतर सिया नेहमी चेतनशी भेटत होती याची तुम्हाला माहिती नव्हती का? त्यावर सियाच्या आई वडिलांनी म्हटलंय, याबाबत आम्हाला काहीच कल्पना नव्हती। पुढचा प्रश्न, साहिल आणि चेतन मित्र आहेत हे पण तुम्हाला माहित नव्हतं का? साहिलनं तो चेतनचा मित्र असल्याचं सांगितलं, क्रिकेट खेळण्यासाठी दोघे एका मैदानावर भेटतात। पुढचा प्रश्न, केतनच्या हत्येचा कट रचला जात होता याबाबत तुम्हाला कल्पना होती का? यावर सियाच्या आई वडिलांनी म्हटलंय, सिया असं काही करेल यावर आमचा आजही विश्वास बसत नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।